आयज कळंगूट मतदारसंघ भाजपा मंडळाची अनाउन्समेंट करपाक लागून आयज आमी हांगासर एकठांय जाल्ले आसा। ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या मदीं आमचे आमदार बाब मायकल लोबो आमच्या मदीं आसा, तशेंच कळंगूट मतदारसंघाचे प्रभारी बाब फ्रँकी कारवालो आमच्या मदीं आसा आणि नवनिर्वाचित आमचे मंडळ अध्यक्ष कळंगूट मतदारसंघाचे बाब समीर चौडकर आमच्या मदीं आसा। आयचे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो उद्देश म्हटल्यार 2024-25 जे संघटनेचे आमचे काम सुरू जालें, सुरवातीक मेंबरशीप करप, मागीर एक्टीव मेंबर करप, एक्टीव मेंबर जाल्या उपरांत प्रत्येक बुथाचेर बूथ कमिटी काडप। आमचे 35 बुथांचेर मिनिमम 10 मेंबराच्यो बूथ कमिटी आमी गठीत केल्यो आणि त्याच्या नंतर बूथ कमिटी प्रेसिडेंट्स आणि आमचे पार्टीचे लिडर्सां मदीं डिस्कशन करून हे फावटी आमी पार्टीन जशे निर्णय घेतलो की 35 ते 45 वर्सां मजगतींतलो एक यंग डायनेमीक अशें आमकां मंडळ प्रेसिडेंट नेमपाचें म्हणून, तसो आमचो कळंगूट मतदारसंघाचो आमच्या आमदाराक, प्रभारीक आणि सिनियर कार्यकर्त्यांची कन्सल्टेशन जावन आमचो बाब समीर चोडणकर हो नवनिर्वाचित आमचो मंडळ प्रेसिडेंट म्हणून नेमणूक जाल्ली आसा। आणि आयच्या प्रेस कॉन्फरन्सात आमच्या एमएलएच्या उपस्थितीन आणि आमचो प्रभारी बाब फ्रँकी कारवालोच्या उपस्थितीन आमचो मंडळ अध्यक्ष आमची कळंगूट मतदारसंघाची मंडळ कमिटी आयज जाहीर करपाक लागून सगळे तुमी येयल्ले आसा। हांव मना काळजांच्यान सगळ्या प्रेस मिडियाचे स्वागत करता आणि आमच्या प्रभारी बाब फ्रँकी कारवालो तांकां फुडलें निवेदन करपाक आणि फुडली माहिती प्रेसाक दिवपाक लागून विनंती करता। तुमचे गुरू शिरोडकरान जशें सांगलें की आयज कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे मंडल डिक्लेरेशन प्रेस कॉन्फरन्साक आमचे मदीं आसात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमचे एमएलए मायकल लोबो, तशेंच आमचे कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे मंडल अध्यक्ष समीर चोडणकर, आमचे सिनियर कार्यकर्ते तशेंच नॉर्थ गोवाचे जनरल सेक्रेटरी लाभलेले आमचे गुरू शिरोडकर। जशें हेणें सांगलें की मेंबरशीप तितून हांव वचना, पूण एक सांगूंक सोदता की जे पार्टीन आमकां निरोप दिलो की आमी कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीन जे मंडल आमी काडचे आनी बाकीचे तरेतरेची जी इलेक्शनां जाली ती आमी करून रेडी करून दिवचे। हांव पयले सुवातेर भारतीय जनता पार्टी कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचे हांव प्रभारी ह्या मतदारसंघान काम करता, तशेंच आमचे एमएलए मायकल लोबो ही कमिटी काडपाकूच न्हू, जे तरेतरेचेर जे तेन्ना तेजे कोणे हांवें सांगलें आनी तेणे कार्यकर्त्यांनी ताका सांगलें मायकल लोबो की कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीन पार्टी निरोप दिला की अशें मंडल आनी बाकीचे योजना लागोवची। हांव ताका तुमचे मिडिया वचून कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमदाराक मायकल लोबो चडांत चड देव बरी करूं म्हणटा, कित्याक लागून खुबशे जेन्ना केन्ना गरज आहा पार्टीन निरोप दिलो हांगा ह्या कॉन्स्टिट्युन्सीन कितें काम करपाचें, तरेतरेचे योजना लावपाची कमिटी काडपाचें खरेंच बरें काम केल्लें आसा। आनी जशें गुरून सांगलें की आयज जे कमिटी जे डिक्लेअर करतले तशें तरेतरेचे आनी मोर्चा जातले, टपक्यान टपक्यान आमचे कळंगूट आमदाराक घेवन आमी फुडें वयतले। आनी ही कमिटी इतलेंच न्हू की कळंगूट कॉन्स्टिट्युन्सी भारतीय जनता पार्टीची स्ट्रॉंग आसात आनी मायकल लोबो तुमकां खबर आसतलो कितलो सिनियर आमदार आनी कितलें बरें काम करता। म्हाका दिसता तेजे वयरसून म्हाका तुमकां सांगपाची गरज ना, तुमी सगळे मिडिया ते कॉन्स्टिट्युन्सीन भोंवतात, गोंयान भोंवतात, सगळी तुमकां तेजी म्हायती खबर आसा। घरी आसतना तशेंच आमचे गोंय राज्याचे सीएम आनी डायनेमीक आमचे दामू, तुमकां खबर आसतलें की सदानंद तानाडे राज्य सभेचे खासदार, तेंच्यांनी बरें काम केलें मंडल आमी हें म्हणून गोंयचे प्रदेश अध्यक्ष म्हणून, आतां ते एक्स प्रदेश अध्यक्ष। आतां आमचे नवीन जे दामू जी तांकां पार्टीन गोंयची सुत्रां तेज्या हातीन दिल्ली आसा, पयलींचो आमदार फातोड्याचो आनी डायनेमीक जे बरें काम सदानंद तानाडेन प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलें, तशेंच
तो हायच्यान बरें आनी काम करतलो आनी गोंयान जे भारतीय जनता पार्टीक तरेतरेचे इलेक्शनां जावं तरेतरेचे जे आनी कितें काम करपाचें आहा तें भारतीय जनता पार्टी खूब स्ट्रॉंग करतलो गोंया राज्यान आनी एकदां जे फुडें तरेतरेची योजना जातली समीर चोडणकर जावं सिनियर कार्यकर्ते आनी चड करून आमचे डायनेमीक कलंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमदार जे बरें काम करता आनी भारतीय जनता पार्टी हेजे फुडें आनी बरें काम करतलो इतलें सांगून हांव आतां आमच्या समीर चोडणकर आनी मागीर आमदार आमचे उलोवचे पयलीं की आयचे तेजे मनोगत सांगून ती मंडल कमिटी ताणें डिक्लेअर करची. नमस्कार. प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचा आमदार मायकल लोबो, आमचा प्रभारी बँकशी कारवालो, तसंच आमचा सिनियर लिडर गुरदास भाई आणि तुम्ही सगळे प्रेस पाहून भेटले. हे आम्ही पार्टीचे आतां आमकां मंडल कमिटीचे 31 मेंबराची आमकां न्यू अध्यक्षान आमकां सांगलेलें आसा काडा म्हणून. पूण जेन्ना आमी 24-25 आमी पयली मेंबरशीप स्टार्ट केल्ली तेन्ना आमी जवळ 7,000+ मेंबर केले पार्टीचे. नंतर आमी एक्टीव मेंबर केले. नंतर आमचे गोवान नॉर्थ गोवा साऊथ गोवा डिस्ट्रिक्टाचे 2 जाण आमी निवडून दिले. नंतर आमी पार्टीचो प्रेजिडंट दामोदर नायक निवडून येयलो आनी आतां आमकां मंडलाचेर 31 जाणांची टीम काड म्हणून सांगलेली ती आतां आमची फायनलच जाल्ली आहा. तितून आमचे 8 प्रेजिडंट 3 वायस प्रेजिडंट आनी 2 जनरल सेक्रेटरी आनी 3 सेक्रेटरी आनी ट्रेजरर आनी बाकीचे मेंबर आसा तेंचे आमी तुका नांव वाचून सांगता. एज अ प्रेजिडंट म्हणून समीर चोडणकर म्हाजें नांव निवड जाल्लें आसा. वायस प्रेजिडंट रास्किन मास्कारिनास, मागीर विना मालवणकर वायस प्रेजिडंट, श्री कृष्णा नागवेकर वायस प्रेजिडंट, सुदेश शिरोडकर जनरल सेक्रेटरी, दुसरो जनरल सेक्रेटरी आमचा चंदनाथ हरमलकर डिस्ट्रीब्यूट तुमकां आमी डिस्ट्रीब्यूट करता. हे आतां आमी पार्टीचें काम आमी फुडें व्हरपाक आमची 31 जाणांची टीम सद्या आहा. फुडें आतां आमची इलेक्शनां येवपाची आहा. पयलीं ZP इलेक्शन मागीर 27 आमचें MLAचें इलेक्शन. हे आमी पार्टीक फूल कॉन्फिडन्स घेवन आमी आतां हे इलेक्शन जें आमकां हेका दिता आमकां पार्टी दिता ZP इलेक्शनाक तेका आमी निवडून हाडपाक पूर्ण आनी एक पार्टीन सांगलेलें आसा 27 ते आमी 27 क्रॉस करतले हेजी तुमकां खात्री दिता. आनी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे आमदार आमकां तुमी जाण आसतलो तो काम करतलो तोच 27 परतून आनी एकदां जोडटे फावट निवडून हाडपाक आमी तेका हे करतले. तशेंच आयज तुमकां खबर आसा आमचे चीफ मिनिस्टराक 6 वर्सां जाली प्रायम चीफ मिनिस्टर जावन कंप्लीट करून. तेका तुमच्या माध्यमांतल्यान हांव तुमकां सगळ्यांक तेका सांगूंक सोदता, तेका अभिनंदन करता. आनी तशेंच आमचे मंडलाचे 31 जाण आहा तांकां अभिनंदन करता आनी तुमकां फुडलें कितें आहा तें आमचे सर सांगतले. Yes, sir. मनोहरबाई पर्रीकर जी 2 दिसा पयलीं डेथ एनिवर्सरी जाली. तेजे उपरांत म्हणजे जेन्ना तेजो देहांत जालो तेजे उपरांत तेणें 6 म्हयन्या पयलीं सांगलें की माय सक्सेसर वील बी डॉक्टर प्रमोद सावंत. आनी ते सांगतना आमी आसले फुडल्यान सिद्धार्थ कुंकलेकर, हांव रुपेश कामत, आमचो सतीश धोंड जो आदलो ऑर्गनायझींग सेक्रेटरी, आमी सगळे डॉक्टर दुखले हॉस्पिटलान आसले तेन्ना हें तेणें सांगलें. आनी आयज डॉक्टर प्रमोद सावंताक 6 इयर्स कंप्लीट जाता. 6 इयर्स जेन्ना मनोहर पर्रीकर आमकां सोडून गेलो आनी सक्सेसर म्हणून ताका ताणें अनावन्स केलो. तेजे उपरांत डॉक्टर प्रमोद सावंतान 6 वर्सां मुख्यमंत्री म्हणून सारको कंटिन्युअस टर्म सोंपलो परत तोच मुख्यमंत्री जालो. आयज पासून तो मुख्यमंत्री ताका हांव आयज शुभेच्छा दिता. I want to congratulate him on behalf of entire Kalangut constituency and the people of Goa for doing a lot of work for the people of Goa,
स्पेशली द एज्युकेटेड अनएम्प्लॉयड यूथ, जे तेणे एक स्कीम चालू केली की तुम्ही गव्हर्मेंट सर्व्हिस परमनंट न्हू पण एप्रेंटिसशीप म्हणजे तुम्ही वचून ट्रेन जावं. प्रत्येक डिपार्टमेंटांनी हे भुरगे घेतले आणि तांकां ट्रेन केले सो दॅट दे कॅन गो एनीवेअर प्रायवेटली एंड वर्क ऑर दे कॅन गो गेट अ जॉब इन द गव्हर्मेंट इन द फ्युचर. हे अशे खुबशे तेणी स्किमी फुडें येयल्यो आनी आयज ताका 6 years कंप्लीट जाल्ले आहा. ताका कॉंग्रॅच्युलेट करता. ताजे उपरांत आमचे हे न्यू BJP ब्लॉक जो आयज डिक्लेअर केला बाब समीर छोडणकर जो आमचो अध्यक्ष आहा, त्याच्या वांगडा आमचो फ्रँकी कारवालो, आमचो गुरुदास शिरोडकर, दोगूय जाण स्टेट जनरल सेक्रेटरी आनी आमचो प्रभारी हे आमच्या वांगडा हाजीर आहा आयज. आनी तेणी 31 मेंबर टीम डिक्लेअर केल्ली आहा हू वील वर्क फॉर दीस कॉन्स्टिट्युएन्सी फॉर द पीपल टू सी दॅट any work is there in that particular booth. म्हणजे बुथार काम आसूं लोकांची ती कामां करून दिवपाचें काम ह्या 31 मेंबर कमिटीचे ही ब्लॉक कमिटी स्ट्रेंथन करपा खातीर आमी न्यू पीपल भितर घातलेले आहा. चडशे जाण नये आहा आनी आदले आहा पळय ते आमी भितर कमिटीन इन्क्लूड करतले. म्हणजे वेगवेगळ्यो कमिटी आतां जातल्यो तितून सगळ्यांक आमी इन्क्लूड करतले. इट इज फायनली द वर्क ऑफ कार्यकर्ता. हांव जर तर जिखता जाल्यार सपोर्ट हो जो आहा आनी कार्य जे आहा हे कार्यकर्त्याचे. हो आमचो जो पार्टीचो वर्कर आहा तो काम करता आनी आमकां मत हाडटा. आनी म्हाका दिसता की गेले 3 टर्माक हांव जिखला इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द कार्यकर्ता, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द पीपल. एंड आमी कामूय करूंक पावले लोकांची. इवन आतां तुमी पळयलां आसतली गेली 2-2.5 वर्सां जाली आयज आमी आमदार म्हणून आहा. We don't have any chairmanship, we don't have any ministry, but I have worked. Let anybody show that this is pending, this is pending. आता बारीक कामां आसतली ती आमी चालूच दवरलेली आहा. बट आमी आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन 500 कोटीची कामां केल्या. कोणाक जाय खंय मोडला पळय ते पयशे जाल्यार आमी दाखोवंक शकता. 350 कोटी आमचो सब स्टेशन जे कलंगुटा खातीर कॉन्स्टिट्युएन्सी खातीर आनी शिवोले कॉन्स्टिट्युएन्सी जे चालू आहा त्याची वर्क ऑर्डर दिवन कंप्लिशन स्टेजीचेर पावला. आता अंडरग्राउंड केबल जे चालू आहा ते आनीक 60 कोटी. त्याचे भायर रोड हॉट मिक्सिंग जे आहा ते अबाउट 70 crores, 69 crores. सो हे सगळी कामां आमी चालीक लायिल्ली आहा. वेदर इट इज रुंदीकरण म्हापसासून कलंगूट हे आमी पेंडींग धरूंक ना. आमी आमदार आसतना आमी करून दाखयल्ले आहा. कामां चालू आहात थिंगा मोदेकाक खंय फुटपाथ आतां इनकम्प्लीट उरल्या ती जातली. तेजे भायर जितकी कामां ह्या आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन कलंगूट म्हणून इंटरनल रोड्स आसूं, आमचे 25 crores प्रायमरी हेल्थ सेंटर आसूं तेजे काम सुरवात केले. ते फाउंडेशन घालून ते प्लिंथा वयर आतां बाय विदीन 15 days पावपाचे आहा. सो ते CHC करपाक आमी वावुरता. तेजे भायर आनीक जी कामां आमकां सांगली आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी लोकल लोक ती तितली कामां आमी फुडें व्हरपाक आमी पावल मारलेलें. सो वी हॅव वर्कड फॉर द पीपल फॉर द लास्ट 2.5 years. गव्हर्मेंट हॅज स्पेंड मोर दॅन 650 crores इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी. 650 हे टोटल घेत जाले हे सगळे रायट फ्रॉम सब स्टेशन अप टू वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचे जे काम चालू आहा ते आता न्यू टेंडर आता तेका 35 crores दिवपाचो आहा. वॉटर ट्रिटमेंट प्लांट घालपाक तो बांदकाम WRDन कंप्लीट केले 17 crores. सकला सांप जो चालू आहा आता चर्चीचे फुडल्यान सांप जो चालू आहा आनी पंपिंग स्टेशन म्हणटा तेका ते आनी 5 कोटीचे काम कंप्लीट जाल्ले ऑलमोस्ट फायनल स्टेजीचेर. सो ही सगळी कामां आमी पर्सनली फायल मूव करून केल्ली आहा. सो आमदार आसूं और मंत्री आसूं और चेअरमॅन आसूं जो तर कोण काम करपाक जाय जाल्यार तेणे फायली आपली मूव करून काम कशी जावपाक शकता ती आमी दाखयल्ली आहा. अहें की हायडींग काय ना हितून सगळे ओपन आहा. इफ यू वर्क फॉर द पीपल यू कॅन डू द जॉब इवन बीइंग एन MLA. दॅट इज वॉट वी हॅव ट्रायड टू शो द पीपल ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी अँड द पीपल ऑफ गोवा. थँक यू.
I wish all the best to all my newly elected team. 31 जाण जी मेन टीम आहा आमची, हितून सगळ्यांक आमी इन्क्लुसिव दवरलेले आहा. All minority, then all the other people, everybody is included in this team of 31. हे मंडल काम करतले लोकां खातीर, आमच्या कस्टडन्सी खातीर जी तेंची कामां आसतली लोकांची की आमचे कडेन हाडटले ते, नाजाल्यार तेंचे लेवलार जे कितें जावंक जाय ते तेंच्या लेवलाचेर करून दितले काम. सो आपण सांगले की साडे 600 कोटी तुम्ही कलंगूट मतदार मोडले. बाकीचे बार्देशानूच धरुया आमी, बार्देशान बाकीचे मतदार संघ आसात थंय अशी कामां कित्याक जाली, कित्याक तांकां गव्हर्मेंट पयशे येयले ना, नेमके कितें? शोले कॉन्स्टिट्युएन्सीन कामां पळया कितकी चालू आहा ती. वॉटर ट्रिटमेंट प्लांट, सबस्टेशनां 2 जाली, एक कंप्लीट जाले, दुसरे काम तुमी गेले आसतले फाउंडेशन. आमदार काम करी, पर्सनली खाकेक मारून फायली व्हरत जाल्यार जाता. काम करपाक जाय, पयली तुजी इच्छा आसपाक जाय काम करपाची. इच्छा म्हणजे कितें, तुवें जाणा जावपाक जाय कितें काम करूंक जाय पयलें, लोकांक कितें जाय पयलें. आमी वॉटर म्हणटा, आमी इलेक्ट्रिसिटी म्हणटा, आमी हे बेजीक सेवेरेज म्हणटा, हे बेजीक वस्तू हे दिवपाकूच जाय आमी लोकांक. त्या खातीर आमी वावरूच या. अजुनी पासून कलंगुटान उदक येवंक ना. हेजे वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचे काम चालू आहा. शिवोलेचे धाकटो प्लांट आमचो 15 MLD, तेंचो 6 MLD, तेंचो काम कंप्लीट जाल्ले आहा. आतां एनी टायम तेंचे फायनल ते 2-3 टेस्ट करून ते वॉटर रिलीज करतले. मागीर आनीक अपग्रेडेशन ऑफ द सेम प्लांट घेवपाचे आहा थिंगाच, आनीक 10 MLD जावपाक जाय. जागो आहा, कोमनीदादीन जागो दिलो, इतली वर्सां दिनासले. कोमनीदाद आसागांव तेंकां देव बरें करूं म्हणटा, आमकां कलंगूट कोमनीदाद तेंकांय देव बरें करूं. They have given us the space to build all this infrastructure. आता मेन रोडाचेर कलंगूट कोमनीदाद आसूं, प्रायव्हेट शेतां आसूं, आरपोरा नागवा कोमनीदाद आसूं, पार्रा कोमनीदाद आसूं, हेंच्यांनी सगळ्यांनी आमकां जागे दिल्ले आहा रस्त्याची रुंदीकरण करपाक. वेल्ला कोमनीदाद आसूं, वेल्ला काणका, आमी म्हापसा पासून हो रोड पावयलो. आनी जो इल्लोसो भाग उरलेलो तो आमचे भुरग्यान फायल, म्हणजे आमचे पीएन फायल मूव करून तो अप टू गांधी चौका कडेन पासून काम तेजे सुरवात आहा. नाल आमदारानूच फोडूंक जाय ते म्हापशेचे, तेणेच फोडलेलो आहा. फायल आमी ती काडटले, ते ऑलरेडी जाले ती. सो पूण ते खूब पयलीं जावंक जाय आसलें, पूण मातशें डिले जालें तें काम. पूण आतां कोणाकूय म्हापशासून ताज पासून फुटपाती वयरसून वचोंक मेवतलें, जे हांवें 10 वर्सां पयलीं उलयलां. 10 वर्सां पयलीं म्हाजे तुमचे कडेन आसतलें रिकॉर्डिंग. 10 वर्सां पयलीं हांवें सांगलेलें, जेन्ना पयली फुटपाथ घालताले पळय तेन्ना, की आमची फुटपाथ म्हापशासून सुरवात जातली, ती ताज पासून वयतली, ती बागा पासून वयतली. ते आयज स्वप्न कंप्लीट जाता. सेम आमी म्हापसासून अंजुना वागातोर पासून फुटपाथ घालपाचें आहा. ते रस्त्याचें रुंदीकरण जावपाचें आहा. थंयसून DMC कॉलेज अप टू दीस अंजुना बीच, हे रस्तो व्हडलो जावपाकूच जाय. सगळे लोकांनी गाडयो घेतलेले आहा. प्रत्येक जाणांनी जे आपले कंपाउंड ते रोडाक हाडून तेकयला, तांकां आमी बरे भशेन एक्सप्लेन करतले की बाबा यू हॅव टू गो बिहायंड. तुमी एप्रूव केल्ले आहा घर तुमचें, बिल्डींग तुमची, शॉपां तुमची, यू कॅनॉट बी ऑन द रोड. एज पर युअर एप्रुवल यू हॅव टू लीव दीस स्पेस. सो वी वील टॉक टू द पीपल अँड डू द डेव्हलपमेंट. हे आमी डेव्हलपमेंट करून दाखयल्लें आहा. 650 कोटी आमी मोडल्या, शिवोलेनूय मोडल्या. आनी म्हाका दिसता सगळ्या आमदारांनी अशें काम करपाक जाय, कित्याक तेंची कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक जे आहा, हांव म्हणना दुसऱ्या आमदारांनी करूंक ना, केला. आमचे केदार नायक जो सालिगांवचो आमदार आहा, तेणेंय केलां काम. सो काम लोकांक जाय पळय ती कामां करप. थोडे जाण बेश्टीत हॉलां बांदता व्हडली. हॉलां बांदून कितें करपाचें आहा, कांय ना. लोकांक कितें जाय, PHC जाय, प्रायमरी हेल्थ सेंटर, डॉक्टर एट युअर सर्वीस, हेल्थ एट युअर सर्वीस, तांकां बरी फॅसिलिटी जाय, ई लायब्ररी जाय. वॉट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द यूथ, प्लेग्राउंड जाय. तुम्ही कितले प्लेग्राउंड आमी बांदले ते पळया. आरपोरा नागवा पंचायत, सरपंच आनी मेंबर्स, प्रत्येक वाड्यान एक प्लेग्राउंड आहा. वचून पळया तुम्ही. तशें आमी रेप्लिका पर्रान चालू आहा करप. प्रत्येक वाड्यान एक प्लेग्राउंड आसतलो. बॅडमिंटन खेळपाक, व्हॉलीबॉल खेळपाक, बाकीचे सगळे खेळपाक.
तुम्ही वचून कांदोली पळया. कांदोली आता 2 तारखेर आमचे इनॉग्रेशन आहा. पंचायत घर आहा, फुटसाल ग्राउंड आहा, आनीक बॅडमिंटन कोर्ट आहा, व्हॉलीबॉल कोर्ट आहा, आनीक फुटबॉल ग्राउंड बांदता ते. म्हणजे एक फुटबॉल ग्राउंड आहा आनीक बांदता. तितले भुरगे वाडले तांकां खेळपाक फॅसिलिटी दिवपाची गरज आहा. सो आमी स्पोर्ट्सानूय इन्फ्रास्ट्रक्चर वाडयता, आमी शिक्षणानूय भुरग्यांक हेल्प करता. तेजे भायर जे कितें आमकां रुंदीकरण करपाक जाय रोडाचें तें करता. आनी हें म्हाका दिसता प्रत्येक आमदारान करपाची गरज आहा. आनी तेन्नाच जे 5 वर्साचे लोक आमकां एक हें दिता, एक दे गिव अस अ रिवॉर्ड, जे 5 वर्साचो रिवॉर्ड जो दिता आमकां की मत घालून आमकां जे जिखोवन हाडटा. सो तेचे आमी तांकां कितें तरी परतून रिटर्न दिता की ही सगळीं कामां तेंची करून. सो सरकार तुमचेर आसा, भारतीय जनता एक्सेप्ट वन, बाकीचे सगळे आमदार बीजेपीचे आसा, तरी जावन ते फाटीं कित्याक उरले? सगळे जाण करता दिसता काम. असो म्हाकाय पळोवपाक जाय, चॅक करतलो, म्हाकाय सांगतलो हांव तुमी पळोवचें म्हणून. कित्याक फायनली परतून मत मागूंक वयताना आमी जेन्ना परत वोट मागूंक वयतले, पार्टी म्हणून वयतले, आमचो न्यू प्रदेश अध्यक्ष दामू नाईक मत मागूंक वयतलो, सीएम मत मागूंक वयतलो, आमकांय घोडेक धाडटलो तो मत मागूंक. तेन्ना लोकांनी आमकां परत विचारूंक पारना बाबा हें काम जावंकूच ना मरे. आमचो आजुनी कचरो ढीग पडटा म्हणून थिंगासर, आजुनी कचरोच थिंगासरलो हालो ना. कसो तो इतलो आमचो प्रायम मिनिस्टर म्हणटा स्वच्छ भारत, क्लीन गोवा, नितळ गोंय आमचो चीफ मिनिस्टर म्हणटा. पूण तरी आसतना तो कचरो हालो ना. पररान तुमी दाखया आमकां कचरो खंय आहा मेन रोडार. वेल्ला कणका दाखया, आरपोरा नागवा दाखया, कलंगूट दाखय, कांदोली दाखय. आमी क्लीन दवरता. तशें आमी आतां शिवोले कॉन्स्टिट्युएन्सीकूय मेन रोडाचेर आमी ट्रक व्हरपाचे आहा. म्हणजे वी आर आस्किंग CSR फंडींग फॉर 2 न्यू ट्रक्स, वन फॉर शिवोली मार्ना ओशेल आनी हे मेन रोड. सगळे आमी मेन रोड कित्याक पंचायत भितरल्यान क्लीन करता लोकांची घरांची गार्बेज. पूण आमी पळयता थिंगासर लोक हाडून गार्बेज उडयता, म्हणजे कलेक्शन सारकें जायना. हे सगळ्यो वस्तू इम्पॉर्टंट आसा आनी आमदाराचें काम हें पळोवपाक. आनी आमदार शूड हेल्प द विलेज पंचायत to see that all this infrastructure is being done and completed. सर जशें तुमी म्हटलें की तुमच्या मतदारसंघात तुम्ही जायती कामां केल्ली आसा, चालू आसा कामां. एक तेंच्यांनी सरान एक म्हटलें की तुमी म्हणजे बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन वचून लक्ष मारपाची गरज आसा, तुमी वचून चॅक करतले. एक फाटल्या दिसान तुमी एक स्टार्टअप दिल्लो, एक पुशअप दिल्लो मांद्रे मतदारसंघान, त्या वाटेन आतां कशें तरेन पळयतले तुमी? पळयतले ना आमी. मांद्रेचो लोक आमचे दे आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कावजा कडेन लागीं आदीसून आतां न्हू खूब वर्सांचे हे आहा ते नाते आहा. हांव थिंगा आतां 12-15 वर्सांनी ZP आसतनासून हांव थिंगा वचप. आनी थिंगासून खुबशे लोक म्हाका म्हाजे कडेन आजुनी बसून येता कामाक. अशें न्हू की आमी तो मतदारसंघ असोच सोडूंक ना. आमची पार्टी जो कॅन्डिडेट थिंगा जिखतलो ही हांव इतली खात्री दिता तुका, ही गॅरंटी. तुमचो कॅन्डिडेट घालतले तुमी थंय? मुख्यमंत्र्यान सांगला ना आमचे पार्टीचो कॅन्डिडेट थिंगा जिखतलो. मांद्र्या कॉन्स्टिट्युएन्सीचे उलयता, आमचे पार्टीचो कॅन्डिडेट जिखतलो. पार्टीक डिसायड करून आमी इनपूट दितले पार्टीक की अमको मनीस थिंगा बरो आहा, जिखोंक शकता. कित्याक मांद्रेचे लोक जे आहा हे 8,000 मतांनी जिखोवन हाडटा लोकांक आनी 8,000 मतांनी उडयता लोकांक. म्हणजे तूं केद्दो व्हडलो लिडर जाव ते तुका पळयना. खालतो मनीस आसपाक जाय, सर्वसामान्य मनीस आसपाक जाय. तांकां तेंचे दुख्ख आयकपी आनी तेंचे दुख्ख गाराणे आयकोन तेंची कामां करून दिवपी, तेंचे घरा कडेन वचून बसपी असलो मनीस जावं. म्हणजे आमी पळयल्लो आहा थिंगा आदी आमचो सर लक्ष्मीकांत पार्सेकर, आदलो पार्टीचो प्रेसिडेंट आनी आदलो मुख्यमंत्री, थिंगासर इतली कामां करून तो शेणलो. तेजे उपरांत आमचो इतलो सोपटे बाब इतली कामां करूनय शेणलो. म्हणजे लोक कितें आहा थिंगा, लोक सदांच पळयता की हो आमदार आमचे आयकता वा आयकना, आमदार आमचे काम करतलो वा करचो ना. तसो तो 8,000 मतांनी जिखोवन हाडटा त्या कॉन्स्टिट्युएन्सीन लोकांक. सेम हा पेडणे थिंगासर तशेंच आहा, सेम सिट्युएशन. आमची पार्टीचो कॅन्डिडेट थिंगा जिखपाचे, जे कितें करपाक जाय तितले कामां आमी करतले. इवन आय वील सपोर्ट एंड हेल्प
to see that our candidate wins. तुमच्या कामाची स्टायल त्या लोकांक आवडल्या तर ना तेंका कितें जाय लोकांक जप्प करून कितें सांगलें जाल्यार तेंचें काम जावपाक जाय वो तुवें एटलिस्ट आयकोन घेवपाक जाय आनी तेंका सांगूंक जाय आमी फूल प्रयत्न करतले ते काम करतले जायना बसून जाल्यार तुवें काम करपाचो प्रयत्न करपाकूच जाय ते खालतो जावपाक जाय. You have to be bowing down to the people because you cannot be छाती फुडें काडूंक लागूंक जायना. कोण छाती फुडें काडी तेका समतो घाला. सरकाराक सपोर्ट करपी एमजीचो त्या खातीर ते वाठारांतले जे आमचे स्थानिक लोक आहा हे एकदम बरे मनीस खालते मनीस आनी ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड मनीस अशें हांवें दुसरे कॉन्स्टिट्युएन्सीनी पळोवंक ना. स्ट्रेट फॉरवर्ड आनी तेंकां मायकल लोबोचो पाठिंबो सदांच आसतलो. कसलेंय काम आसूं आमी तेंच्या वांगडा आहा. येस पूण सध्या मांद्र्यान सरकाराक सपोर्ट करपी एमजीचो आमदार आसा ती पार्टी डिसायड करतली न्हू एमजीक दिवपाक जाय काय. काल मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता डायरेक्ट सांगला की आमचोच कॅन्डिडेट आसतलो म्हणून अशें कितें सांगलां. ते तेंचेर आहा ते आमी तेजेर कमेंट करूंक जायना. पार्टी प्रेसिडेंट आनी पार्टी वील डिसायड अलॉंग विथ सीएम. येस म्हापसा काय दिसना आमकां ओवर क्राउडेड प्रॉब्लम जाता तूं बीन तेका एडवायस केन्ना करिना. ना म्हापशेचें कितें जालां बार्देसचो आख्खो लोक म्हापशान वयता. कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी आसूं सालिगांव आसूं शिवोले आसूं आमची सगळीं भुरगीं म्हापशान शिकपाक वयता. म्हापशान सगळीं स्कुलां आहा कॉलेजी आहा हायर सेकंडरी आहा कॉलेज सेक्शन आहा. म्हापशान डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहा. म्हापशान सगळीं गव्हर्मेंट ऑफिसीस आहा. म्हापशान बाजार आहा आनी वी ऑल शूड सपोर्ट म्हापसा. सगळ्या आमदारांनी म्हापसाक सपोर्ट करपाची गरज आहा. आतां तेंकां जर तर मायकल लोबोची गरज आहा तेणी आपोवनी हांव वयता थिंगा हांवूय तेका दिता आयडियाज कशें करप. थिंगा मेन प्रॉब्लेम कितें जाता की इतलो बाजार जो आहा हो म्हापशेचोच बाजार न्हू. हो बाजार नॉर्थ गोवाच्या लोकांचो बाजार. नॉर्थ गोवाचे लोक येता थिंगा आनी बाजार व्हरता आनी जो कचरो उरता तो थिंगाच उडयता. तो कोणें काडूंक जाय म्युनिसिपॅलिटीन. तेंचे कडेन मॅन पावर हांव नको कितलो आहा तो आय ऑल्सो डोंट नो वॉट इट इज बट खंय तरी ते फाटी उरलेले आहा तो कचरो काडपाक. वयता थिंगा तुका ढीक मेळटा कचऱ्याची. लोक कितें बिल्डींग रिपेर करता हाडटा आनी सकलो उडयता कोण तेंकां विचारिना. तो थिंगाच आसता 2-3-4 वर्सां थिंगाच आसता. ते टायल्स आसूं ते सिमीट आसूं ते आदले फातर आसूं थिंगाच आसता. सो द ओवरऑल सिट्युएशन ऑफ म्हापसा इज बॅड बट वी ऑल नीड टू हेल्प द म्हापसा MLA टू ओवरकम दीस सिट्युएशन बिकॉज वी आर ऑल रिस्पॉन्सिबल फॉर म्हापसा. हांवें तुमकां सांगला पळय तशें आख्खे नॉर्थ गोवाचो लोक म्हापशान बाजाराक वयता. म्हापशान कलेक्टरान वयता मामलेदारान वयता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सगळीं डिपार्टमेंटाची हेड ऑफीस म्हापशान आहा. सो म्हापसा बीइंग द हब वी आर ऑल रिस्पॉन्सिबल. केन्ना केन्ना आमी जो तर आमचो घरान सुबेज कचरो जालो ते लोक बॅगान घालता आनी म्हापशा व्हरून उडयता. अशें आमी पळयल्लें आहा. हांवें म्हाज्या दोळ्यांनी पळयल्लें आहा की कोण कारांसून गार्बेज काडटा आनी म्हापशान उडयता. अशें जाल्लें आहा सिट्युएशन की गार्बेज आयज तर आमी दिवंक ना. कोणें तर तूं एक खंयचे कॉन्स्टिट्युएन्सीचे मनशान गार्बेज दिवंक ना तो बाजाराक वयता तो गार्बेज काडटा आनी आपल्या बॅगान हितून डिकीन घालता. म्हापशा वयता तो पळयता थिंगा सगळीं व्हडली बॉक्सां आहा पळय ती गार्बेजची थिंगा हाडटा डिकी ओपन करता काडटा आनी असो उडयता शेवटून येदे व्हडले बॅग गार्बेजचे. सो दीस इज वॉट इज हॅपनिंग. सो वी कॅनॉट ब्लेम द होल थिंग ऑन म्हापसा MLA. वी आर ऑल रिस्पॉन्सिबल बट वी आर रेडी टू हेल्प. देर इज अ सोल्युशन फॉर दीस. आमी आमच्या एक्सपिरियन्सा प्रमाणे आमी रेडी आहा तेका हेल्प करपाक. तेणे आमकां सांगचें पण आयज पासून आमचो यशवंत सांगूंक ना म्हाका म्हाका हेल्प जाय. एनी टायम इफ ही वॉन्ट्स एनी एडवायस ऑर हेल्प आय एम ऑलवेज देयर फॉर हिम. सो म्हापशेच्या आमदाराक म्हापसा बिकम्स क्लीन. म्हापसा बिकम्स क्लीन. म्हापसा रिमेन्स क्लीन. Our constituency people in a big way are going to Mapsa. Kalangut constituency आसू शिवोले आसू सालिगांव आसू सगळे म्हापशा वयता. स्कुलाक वयता हायर सेकंडरीक वयता कॉलेजीक वयता बाजाराक वयता गव्हर्मेंट ऑफिसांनी वयता. सो आमी रिस्पॉन्सिबिलिटी म्हापशेची घेवपाची. सो म्हापशेच्या आमदारान त्या फाटल्या दिसांनी म्हटलेले की जर म्हापशाच्या आमदाराचे म्हापशाकडे लक्ष ना अशें म्हणपाचें. ना तशें हांव उलयना. तो आमचो फ्रेंड. सो म्हापशेच्या आमदारान हांवें तुका सांगलें आय एम रेडी टू हेल्प हिम. खऱ्यांनीच म्हापशाची परिस्थिती बिकट आहा.
खूप भुरगो आसा सर म्हापशेच्या आमदारान म्हणून सांगले तुका कित्याक हांवें सांगलें तुका रिस्पॉन्सिबिलिटी सातूय कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक म्हापशान वयता. निलकणान म्हणूंक शकना की म्हाजे लोक म्हापशा वचना म्हणून. निलकणाचे लोक म्हापशा वयता. जो तर थिंगासर गार्बेज कलेक्शन सारखे जायना थिवीन ते लोक काडटा गार्बेज आपल्या कारान घालता हाडटा आनी म्हापशा खाली करता. जो तर आनी खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीची गार्बेज कलेक्शन जायना जर तूं हालदो ना ते बॅगान घालता कित्याक ते लोक एवरीडे म्हापशा वयता. भुरग्याक कलेक्ट करूंक वयता, पावोवपाक वयता, ड्रॉप करूंक येता. म्हणजे दे आर डुईंग बोथ वर्क, ड्रॉप कलेक्ट फॉर देअर किड्स. सो त्या ड्रॉपाचेर हे ड्रॉप करता ते म्हापशा गार्बेज वचून. तुम्ही पळया वचून तारी कडेन वचून पळय तुमकां कळटलें हांव कितें उलयता ते. तुम्ही सकाळी वचून उबे रावात ते कॅमेरा घेऊन स्लो येता कोण ठाक करून उडयतात चल्ले भुरग्याक पावयता परतून येता. सो हे सगळे प्रॉब्लेम आहा बट वी ऑल शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. केन्ना सॉल्व जातले प्रॉब्लेम हे सॉल्व करूंक शकता. देर इज अ वे आउट फॉर दिस. सर म्हापशेच्या आमदारान फाटल्याच्यान we can solve this problem. I am ready to assist him. सर म्हापशेच्या Let the time come. If I get the opportunity, सर if I get the opportunity to assist Mapsa MLA, I will definitely assist him, and I will show him the way how to tackle this situation. सर म्हापशेच्या आमदारान I फाटल्याच्यान cannot go and interfere. See, as a MLA of Kalangut constituency, I don't want to interfere. But we have a heart for Mapsa because we are going every day to Mapsa. आमचो खंयचो लोक वचना तो म्हापशान सांगनी म्हाका आपूण वचना म्हणून. लोकांक बेजार येता म्हापशा वचपाक कित्याक पार्किंग ना. सो थिंगासर प्लॅन करपाची गरज आहा खुबशे वस्तू. सो आय एम रेडी टू हेल्प हिम. जो तर आमी 650 कोटी आमदार आसना हांव उलयता पळय आयक म्हणजे हांव कितें उलयता तें बारीक आयक. 2022 आमदार जाला हांव. आतां 2025 650 कोटी जो तर हांव मोडूंक शकता कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन आमदार असून जाल्यार खंयचेय कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार मोडूंक शकता. ही हॅज टू प्लॅन. आमी हे प्लॅन केला सगळे वस्तू आनी मोडल्या पयशे. सो म्हापशान आमदार प्लॅन करीत तेव्हा पार्किंग जाग्यार घालूंक शकता कित्याक ते तेजे पार्किंग न्हू, ते तेजे लोकांचे पार्किंग न्हू, ते आमचे. कलंगूटचे लोक येता, सालिगांवचे लोक येता, गिरीचे लोक येता, आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीचे, शिवोलेचे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक येता आनी आमी म्हणूंक शकना की वेर इज आवर पार्किंग. तेणी करचें पडटलें म्हणजे आमदारान दाखोवचें पडटलें हिंगा करुया म्हणून पार्किंग. सो आतां 2 बस स्टँड आहा आमचे कडेन. एक बस स्टँड कॅन बी एक मेकडो करूंक शकता आमी पार्किंगाकूच. लोकांक कितें जाता भाजी हाडपाक ते मोटरसायकल घेवन डायरेक्ट वयता. अशें आतां तूं स्लोप करशी फिश मार्केटान असो स्लोप करशी बायक घेवन फिश मार्केटान भितर वचपी आहा लोक. कित्याक लोकांक चलोंक नाका अशें जाल्लें आहा आनी त्या खातीर शिस्त घालपाची गरज आहा. आनी शिस्त घालतले तूं जाल्यार यू वील हॅव टू डू डेजिग्नेटेड पार्किंग वेदर इट इज रोड सायड और वेदर इट इज इनसायड. सो वी कॅनॉट ब्लेम ऑल द टायम म्हापसा MLA. म्हापसा MLA हॅज टू वर्क. इफ ही वॉन्ट्स एनी हेल्प आय एम रेडी टू हेल्प हिम. बट जाग्यार घालूंक जाय म्हापसा. हे हांव मान्य करता की एज अ MLA ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी ते जाग्यार घालपाची गरज आहा. पार्किंग जाग्यार घालपाची गरज आहा. गार्बेजचो प्रश्न जाग्यार घालपाची गरज आहा. बार्देस भवन जाग्यार घालपाची गरज आहा. 2 बस स्टँड आहा ती एक करपाची गरज आहा. उरलेलो जागो पार्किंगाक यूज करपाची गरज आहा. तेका बरे फुटपाथ करपाची गरज आहा. गटर्स सारखे करपाची गरज आहा. All this work requires patience, time and planning and lot of energy every day to work how we are working in the hot sun. Half day you have to work. You can put this place in 2 years. 2 वर्सां भितर हे जाग्यार पडोंक शकता. पण my help is there for म्हापसा MLA for this. सर एका स्टेट डायरेक्ट क्वेश्चन अशें म्हणपाचें आसा तुमकां की आपल्याक मंत्री पद दिया ना म्हापसा सुदारण दिता. तशें काय ना. हांवें तुका आतां एक्झाम्पल दिलो. 2 वर्सां हांव आमदार रावन आमी ही सगळी प्लॅन करून कामां केल्ली आहा. सो आमी करूंक शकता जाल्यार दुसरो कित्याक करूंक शकना. सो यू हॅव टू वर्क. आय एम नॉट सेइंग ही इज नॉट वर्किंग, ही इज वर्किंग. बट ही रिक्वायर्स प्रॉपर प्लॅनिंग. ही रिक्वायर्स प्रॉपर गायडिंग पीपल विथ हिम. तेणे आपली टीम तयार करची पडटली. ही आपली टीम आनी ह्या आमी सगळे आपल्या मेंबरांक घेवन आपूण हें काम फुडें व्हरतलो. म्हणजे कावन्सील तेजेच आहा आनी मनीस बरो तो असो न्हू की वायट मनीस. म्हापशा खातीर फुडें विचार आसा आहा आमचे विचार सर फॉर डेव्हलपमेंट ऑफ म्हापसा विचार आहा. सर कॅबिनेट रिशफलाबद्दल कितें सांगपाक शकता? इज इट लायकली टू हॅपन आफ्टर बजेट सेशन? No, I don't know anything about that. These are all speculations on the newspapers and print and electronic media.
has brought out this topic. So it is a hot topic, so we cannot discuss it. I cannot even comment on it because we don't know anything. CM has not told me anything. So according to you, do you think there is need? आणि तुका सांगले न्हू, आमदार काम करूंक शकता. MLA cannot. आमदार काम करूंक शकता म्हणजे 40 आमदारांनी काम करूंक जाय म्हणटा. इन शॉर्ट, फुडल्या फावटी जेन्ना इलेक्शनाक आमी वयतले लोक विचारतले न्हू, थोडे जाण लोक विचारचे वचून ना, एका धारया म्हणटले डायरेक्ट घरा फास्ट. आणि डिसिजन हे ना, सांगपूय ना हेका की हेणे कामूच करूंक ना. तशें तूं पर्सेंटेज पयशी 60% लोक एवरी इलेक्शनाक घरा वयतात. रिजन कितें आहा तो? वन रिजन इज दिस ओनली, that you are not working. People who are not working will definitely go home. Party will take cognizance of this, what I am talking. की काम करपी मनशाकूच ते टिकेट दितले आनी जो मनीस काम करिना तेका रिप्लेस करतले. न्यू फेस. सो दॅट न्यू फेस विल हॅव टू वर्क. सर मंत्रिमंडळातले कॅबिनेट आहा पळय ते परफॉर्मन्स कसो आहा त्यांचा सगळ्यांचो मंत्री? आय हॅव नो कमेंट सर. तुम्ही सगळे जाण जाणा, सगळे पत्रकार जाणा खंयचो मंत्री काम करता आनी खंयचो मंत्री काम करिना. स्पिकरांनी कितें तरी स्टेटमेंट केल्लो आणि चीफ मिनिस्टर इज द बेस्ट पर्सन टू जज दिस, बिकॉज चीफ मिनिस्टर सिट्स एवरी डे इन द ऑफिस. either he is in Mantralaya or he is in his official residence working. And I have seen after a long time a chief minister working for 14 hours to 15 hours. When I go to his house sometime, तो 8 काम चालू करता. 8 o'clock in the morning. So 7 to 8 is his time inside with his family or whatever he does. So 8 o'clock he starts and he goes back at 10 o'clock, 10:30, sometimes 11 o'clock back at home. You count the hours. Yes. So there is a good chief minister is working. So if we all work in our constituency, the change will definitely come. सध्या सीएम आणि प्रेसिडेंट दिल्ली आसा, त्यांनी पार्टी प्रेसिडेंटाक आनी पीएम आमी मेळ्ळे मंत्रिमंडळाचे 15 दिसांनी चेंजीस जावपाचे आसा. आमकां तरी सांगूंक ना. मंत्रिमंडळ चेंज जाता म्हणून आमकां सांगूंक ना, आमदारांक सांगूंक ना. ते प्रोगेटिव्ह ऑफ द चीफ मिनिस्टर. इफ ही फाइंड्स दॅट ही रिक्वायर्स अ रिप्लेसमेंट and a good more good people to work in his cabinet, he will definitely do a reshuffle.